मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। ठाकरे बंधू उद्या विजयी मेळाव्यानिमित्तानं एकाच मंचावर येणार। वरळी डोम परिसरात ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी, बाळासाहेब दोन्ही बंधूंना आशीर्वाद देत असल्याचा फोटो। उद्याच्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा। हर्षवर्धन सपकाळ मंचावर उपस्थित राहणार, तर वैयक्तिक कामामुळे पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। हिम्मत असेल तर मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा, आशिष शेलारांचं ठाकरे बंधूंना खुलं आव्हान। पालिका निवडणुकीआधी मराठी अमराठीवरून वाद, मराठीत बोलण्यास नकार दिल्यानं मनसेकडून मीरा रोडमधील फेरीवाल्याला चोप, मनसे विरोधात व्यापाऱ्यांचा मोर्चा। व्यापारी संघटनेचा नाही भाजपचाच मराठी माणसाविरोधात मोर्चा, मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप, तर मारहाण करणं भाजपला मान्य नाही, कारवाई व्हावी, मंत्री आशिष शेलार यांची भूमिका। हिंदी सोडून पहिली दुसरीसाठी आजपासून सुधारित वेळापत्रक, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून आदेश जारी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर, थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण, मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। बाबा सिद्दीकींच्या नावावरील मोबाईलचे तपशील मिळवण्याचा प्रयत्न, वांद्रे पोलिसांकडून एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। दिशा सालियान मृत्यू प्रकरण, घातपात नाही, मृत्यूआधी ती मद्यधुंद अवस्थेत होती, वैद्यकीय अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा नाहीत, एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख। दिशा सालियान मृत्यू प्रकरणाशी माझा संबंध नाही, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, तर 16 तारखेच्या सुनावणीची वाट पाहू, आगे आगे देखो होता है क्या, नितेश राणेंचा इशारा। लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ, महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप, गिरगाव चौपाटीवरील आंदोलनानंतर हाके पोलिसांच्या ताब्यात। लक्ष्मण हाकेंची अवस्था भटक्या कुत्र्यासारखी करू, त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अजित पवारांना शिवीगाळ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा। परवडणाऱ्या घरांना पुणेकरांची पसंती, घरांच्या खरेदी विक्रीचे 11,930 व्यवहार, 50 लाखांपर्यंत किंमत असलेल्या घरांचं प्रमाण जवळपास निम्म। नागपुरात 3 प्रवासी क्षमता असलेल्या रिक्षातून 13 विद्यार्थ्यांचा प्रवास, नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। पावसाळ्यातही मेळघाटातल्या अनेक गावात पाण्यासाठी मणमण, पाण्याची टाकी अस्वच्छ असल्यानं भल्या पहाटे सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरण्याची महिलांवर वेळ। पुण्यातील कोंढव्यात तोंडावर स्प्रे मारून तरुणीवर अत्याचार, आरोपी अद्यापही मोकाट, पोलिसांच्या 10 पथकाकडून आरोपीचा शोध सुरू। बदलापूरमध्ये एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीवर 4घांकडून गोळीबार, मुख्य आरोपीला अटक, 3 फरार, आमदार किसन कथोरेंच्या निवासस्थानाबाहेरील घटना। संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा, पंढरपूरच्या वेशीवर ठाकूरबुवा मंदिर परिसरात पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात, भंडी शेगावात पालखीचा मुक्काम। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरुली इथे विसावला, भाविकांची तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी। इस्रायलचा इराणवर पुन्हा हल्ला, इराणची राजधानी तेहरानवरील हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर, अनेक इमारती आणि गाड्यांचं नुकसान। भारतीय कर्णधाराची सर्वात मोठी खेळी, इंग्लंड विरुद्ध शुभमन गिलचं द्विशतक पूर्ण, पहिल्या डावात भारत 587 धावांवर सर्वबाद। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।